तर डोंबिवलीतील दुर्घटनास्थळाची मंत्री उदय सामंत आणि स्थानिक खासदार श्रीकांत शिंदेंनी पाहणी केली। तर पाहणीनंतर काय प्रतिक्रिया दिलेली आहे तीही पाहूयात। प्राथमिक माहिती घेतल्यानंतर बॉयलरचा स्फोट झाला अशा पद्धतीची माहिती आहे। मी स्वतः त्या स्पॉटवर जाऊन आलेलो आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यावर तात्पुरतं सोल्युशन काढून उपयोगाचं नाही आणि महत्त्वाची गोष्ट की इथल्या ज्या केमिकल फॅक्टरी शिफ्ट करायच्या आहेत त्याचा देखील धोरणात्मक निर्णय झालेला आहे। जे जखमी आहेत त्यांचा खर्च करण्याची घोषणा देखील आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी केलेली आहे। पण आपल्याला कुठेही तात्पुरत्या स्वरूपाचं सोल्युशन काढायचं नाही। जे सोल्युशन आहे ते परमनंट ऑलरेडी आपण काढलंय, पण दुर्दैवानं ती प्रक्रिया पूर्ण होण्याच्या अगोदर ही दुर्घटना घडलेली आहे। परंतु याची कारवाई 4 तारखेनंतर पूर्ण होईल। कडक कलम लावून त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आमोदन करून एक कंपनीचं नाव आहे, केमिकल बनवते, हार्डनर बनवते FRPच्या पत्रांसाठी। तिथे काहीतरी मला वाटतं रिएक्टरमध्ये का बॉयलरमध्ये जो आहे तो ब्लास्ट रिएक्शन झाल्यामुळे जो तो ब्लास्ट इथे झालेला आहे अशी प्राथमिक माहिती आहे। तर ह्या केमिकल झोन बदलून जे आहे ते इंजिनिअरिंग झोन इथे कसं करता येईल, हायली हेझार्डस कंपनी जे आहे ते बाहेर शहराच्या कशा जाता येईल त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। जखमींना पण जे आहे ट्रीटमेंट पूर्णपणे सरकारच्या माध्यमानेच आणि त्यांना जे काय ते माननीय मुख्यमंत्री महोदय जे घोषित करतील। सध्या काय परिस्थिती आहे, साधारण किती वेळ लागू शकतो अजून? मला वाटतं रात्रीपर्यंत जे आहे ही आग जी आहे ती आटोक्यात आली पाहिजे। तर डोंबिवली जी आहे ती पुन्हा एकदा एका स्फोटानं हादरलेली आहे। या ठिकाणी असलेल्या बॉयलरच्या स्फोटामध्ये 4 जण मृत्युमुखी पडल्याचं देखील कळत आहे। तर इतर जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। आगीमुळे इतर 4 ते 5 कंपन्या देखील भक्ष्यस्थानी पडल्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।